राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। आता बघा, मंत्रिमंडळाची आजच बैठक या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे 5 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। तर या 5 मोठमोठ्या निर्णयापैकी पहिल्या निर्णयासाठी अंतर्गत येणाऱ्या म्हणजेच पाहायला गेलं तर 25 जुलै पासून या ठिकाणी एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। आता बघा, सर्व योजना फक्त महिलांसाठी सरकारने या ठिकाणी सुरू केलेल्या होत्या। म्हणजेच एसटी मध्ये हाफ तिकीट योजना या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल, नंतर महिलांसाठी शिलाई मशिनीची योजना असेल किंवा इतरही कोणत्या योजनेचा लाभ असेल, तर सर्वात अगोदर महिलांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येत होतं। त्यामुळे आता भरपूर पुरुषांना देखील सरकारकडे वाटत होतं की आम्हाला देखील काहीतरी मिळावं। त्यामुळे अनेक पुरुषांनी देखील या ठिकाणी अर्ज केलेले होते। भरपूर पुरुष म्हणत होते की तुम्ही सर्व लाभ या ठिकाणी सर्व योजना फक्त महिलांना देता, तुम्ही आम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ देत नाही। अशा प्रकारच्या तक्रार देखील भरपूर पुरुषांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी केलेल्या होत्या। पुरुष डायरेक्ट म्हणत होते की जसं तुम्हाला महिलांनी मतदान केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलेलं आहे। त्यामुळे सुद्धा एसटी मध्ये हाफ तिकीटवरती प्रवास जर अशा प्रकारचा असेल तर एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या भरपूर पुरुषांनी सरकारकडे या ठिकाणी पत्र देखील लिहिलं होतं आणि हे पत्र फडणवीस साहेबांनी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी वाचलेलं आहे आणि या सर्व गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि अभ्यास करून फडणवीस साहेबांनी कालच एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे। त्यामुळे आता शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करण्यात आले की जे जे पुरुष खरंच एसटीने प्रवास करत असतील, पुरुषांना येणार जाणाऱ्या 25 जुलै पासून एसटी मध्ये हाफ तिकिटावरती या ठिकाणी तुम्हाला प्रवास करता येणार आहे। परंतु सरसकट या ठिकाणी सर्व पुरुषांना म्हणजे सर्व पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही। तर या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता देखील या ठिकाणी लावण्यात आल्या। काही कागद जर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी एसटी डिपो असतो तर त्या एसटी डिपो मध्ये तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। ती कागदपत्रे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आली आहेत याची आपण संपूर्ण यादी डिटेल्स या ठिकाणी पाहणार आहात। तर तुम्ही पुरुष असाल आणि जर एसटीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी हा व्हिडिओ आलेला आहे। सविस्तर आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजून जाईल। तर आता बघा प्रवाशांनो, तुम्ही भरपूर दिवसापासून सरकारकडे मागणी करत होता, हे अखेर तुमची या ठिकाणी मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता राज्यातील जेवढे काही पुरुष आहेत तेवढ्या सर्व पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकीटावरती प्रवास करता येणार आहे। म्हणजे आता सर्व पुरुषांनी भरपूर दिवसापासून तुमची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे। तुम्ही सरकारकडे मागणी करत होता की अखेर सरकारच्या माध्यमातून तुमची मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं एकंदरीत जर विचार करायला गेलं तर भरपूर दिवसापासून सरकारकडे देखील मागणी करत होतं, सरकार मायबाप या ठिकाणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी एसटीने हाफ तिकिटाकरता प्रवास द्या। जसं तुम्ही महिलांना एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास देतात तर त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला एसटी मध्ये सुद्धा हाफ तिकिटावरती प्रवास द्या। परंतु विचार करायला गेलं तर सरकार अगोदरच लक्षात आलेलं नव्हतं। आपण जर महिलांना हाफ तिकीट योजना सुरू केली तर पुरुष सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ घेणार आहेत, पुरुष सुद्धा मागणी करणार आहेत। परंतु सरकारच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की जे काही हाफ तिकीट योजना आहे तर ही हाफ तिकीट योजना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये ही योजना झालेली आहे। मग एकनाथ शिंदे साहेबांनी 2023 मध्ये ही हाफ तिकीट योजना या ठिकाणी सुरू केलेली होती आणि 2023 पासून आता 2026 पर्यंत एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील झालेला आहे। म्हणजे सगळाच विचार करायला गेलं तर हाफ तिकीट योजना चालू केल्यापासून एसटी मध्ये भरपूर महिलांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करायला सुरुवात देखील केलेली आहे। आता भरपूर महिला अगोदरच एसटी मध्ये जास्त तिकीट होते त्यामुळे एसटीने प्रवास या ठिकाणी करत नव्हत्या, परंतु आता हाफ तिकीट योजना लागू करण्यात आल्यामुळे त्यामुळे आता भरपूर महिला एसटीने हाफ तिकीटावरती प्रवास करत असतात। त्यामुळे आता महामंडळाचं उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। म्हणजे अगोदर जो काही नफा व्हायचा तर त्या नफ्याच्या आता पाहायला गेलं तर 15 पट पैसे जास्त या ठिकाणी सरकारला मिळत आहेत, महामंडळाला मिळत आहेत। त्यामुळे आता सरकारने आता पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता तिकिटावरती जास्त प्रमाणामध्ये तुम्ही प्रवास करत असाल तर याचा सर्वात जास्त फायदा एसटी महामंडळाला होणार आहे। तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना आता 26 जुलै पासून तुम्हाला पाहायला गेलं तर हाफ तिकिटावरती या ठिकाणी प्रवास करता येणार आहे।
जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल, जर तुम्हाला हाफ तिकीटवरती प्रवास करायचा आहे, तुम्हाला काही महत्वाची कामे देखील या ठिकाणी करावी लागणार आहेत. काही पात्रता देखील तुम्हाला लक्षात घ्यावी लागणार आहेत. काही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत. तुम्ही महत्वाची कागदपत्रे जमा केली तरच तुम्हाला तुमची महत्वाची प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी हाफ तिकिटाचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. बघा आता प्रश्न एकंदरीत जर पाहायला गेलं तर एसटी मध्ये तुम्हाला हाफ तिकीट योजना सुरू करण्यात येणारच आहे. परंतु या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कधीपासून सुरुवात करावी लागणार आहे, त्याच्यासोबतच जी काही दोन महत्वाची कागदपत्रे आहेत ती सरकारला कधीपर्यंत द्यायची आहेत, ती दोन कागदपत्रे कोणकोणती आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्व पुरुष मंडळींनो, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी जे काही आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे जे पुरुष पात्रतेमध्ये पात्र ठरतील तर त्याच पुरुषांना या ठिकाणी हाफ तिकीट योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घेता येणार आहे. त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याचा दिलासा देखील आपल्याला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ कशा प्रकारे दिला जाणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर आणि डिटेल्स माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी हाफ तिकिटावरती प्रवास करण्याचा विचार केला तर तुम्हाला अर्जंटमध्ये ही दोन कामे करून घ्यायची आहेत. तरच तुम्हाला ही दोन कामे केली तर तुम्हाला हाफ तिकीट या ठिकाणी दिलं जाणार आहे. तुमच्याकडे सरकार मागणी करते. सगळ्यात महत्वाचं सरकार माहिती हे तुम्ही फक्त महिलांना सर्व योजनेचा लाभ देता असं देखील अनेक पुरुषांना वाटतं. पण महिलांना या ठिकाणी सरकार योजनेचा लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे देखील सरकारची जबाबदारी होती. त्यामुळे आता सरकार देखील अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी महिलांच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी भागवत आहे. कारण विचार करायला गेलं तर सरकारने एसटी मध्ये हाफ तिकीट योजना केलेली आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी शिलाई मशीन योजना, नंतर महिलांना सिलेंडर गॅस मिळतात त्याची देखील अन्नपूर्णा योजना, हे अशा विविध योजना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने अजून काही योजना सुरू केल्या होत्या तर त्या योजना महिलांसाठी सुरू केल्या होत्या. त्याच पद्धतीने या ठिकाणी पुरुष सरकारवरती नाराज होते. तर या पुरुषांची नाराजी दूर करण्यासाठी या दृष्टिकोनातून आता पुरुष हाफ तिकीट योजनेला प्रामुख्याने या ठिकाणी महत्व आहे. कारण विचार करायला गेलं तर राज्यातील महिला होत्या तर या महिलांचं पाहायला गेलं तर एसटी म्हणजे हाफ तिकीटाने प्रवास करत नव्हते अगोदर. कारण एसटी मध्ये या ठिकाणी फुल तिकीट असल्यामुळं फुल तिकीट म्हटलं तर जास्त पैसे या ठिकाणी द्यावे लागत होते. विचार करायला गेलं तर महिला काय करायच्या, ज्यावेळेस रक्षाबंधन असेल त्यावेळेस फक्त एसटीने प्रवास करायच्या. इतर सणांना महिला पैशाच्या अभावामुळे प्रवास करत नव्हत्या. परंतु आता सरकारने ज्यावेळीपासून हाफ तिकीट योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे तेव्हापासून भरपूर महिला या ठिकाणी रक्षाबंधनाला जातात. त्यासोबतच इतर सण असतील तर दिवाळीचा सण असेल, नंतर दसरा असेल, नंतर पाहिलं गेलं तर पंचमी असेल, या महत्वाच्या सणाला देखील महिला या ठिकाणी त्यांच्या माहेरी जात असतात. तर आता एसटीने आपल्या माहेरला गेल्यानंतर सासरला देखील पुन्हा एसटीनेच माघार येतात, देवदर्शनला एसटीने जातात. त्यामुळे काय होतं तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणे या ठिकाणी वाढलेली आहे. महिला मोठ्या प्रमाणामध्ये एसटीने प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. तर एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये अत्यंत प्रचंड वाढ या ठिकाणी झालेली आहे. तर सगळ्यात महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कारण सुद्धा याच्यामध्ये अतिशय फायद्याचा आहे. कारण जर पुरुषांनी हाफ तिकीटावरती प्रवास केला तर जास्तीत जास्त पुरुषांनी प्रवास करायला सुरुवात केली तर या ठिकाणी काय होणार आहे तर या ठिकाणी एसटी डेपो मध्ये देखील प्रचंड पैसा येणार आहे. कारण विचार करायला गेलं तर या ठिकाणी पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रवास करू शकतो. मग त्यांना प्रवास केल्यामुळे काय होतं तर एसटीच्या नफ्यामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला दिलासा देणारी माहिती मिळवून देणार आहे. तर आता बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला हाफ तिकीट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत ते देखील सांगणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या अटी आणि नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत, पात्रता कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला सविस्तर पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. आता सगळ्यात महत्वाचं त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी ही बातमी आनंदाची आहे. कारण या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट बघा सरकारच्या माध्यमातून
सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय पुरुषांसाठी या ठिकाणी घेण्यात आलाय। मग जर तुम्ही पुरुष असाल, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आल्यात, मग या पात्रतामध्ये तुम्ही पात्र ठरतायत का, हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्वाचं कोणकोणत्या पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्यात ते देखील पाहिलेलंच आहे। तर आपल्या सगळ्यात महत्वाचं कोणकोणते नियम लावण्यात आलेत ते देखील या ठिकाणी पाहून घ्या। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना अर्थाने या ठिकाणी दिलासा देखील मिळला जाणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। म्हणजे दोन्ही पण सरकारच्या माध्यमातून पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकीट या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी सुद्धा एसटीने प्रवास करत असाल, तर तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळला जाणार आहे। तुम्हाला एसटीने प्रवासावरती आता हाफ तिकिटावरती प्रवास या ठिकाणी करता येणार आहे। परंतु पुरुषांनो, या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्वाची कामे सुद्धा या ठिकाणी करावी लागणार आहेत। तर काही पात्रता सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। तर या पात्रता काय काय लावण्यात आल्यात आहेत, तुम्ही सुद्धा महत्वाची कामे केली तर खऱ्या अर्थाने तुम्हाला सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु जर तुम्ही महत्वाची कामे नाही केली तर तुम्हाला या हाफ तिकीट योजनेचा एक सेकंद एक पैसा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लाभ घेता येणार नाही। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने काय सांगितले बघा, या ठिकाणी ज्याप्रमाणे महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली, इतर योजना सुरू केल्या, यासोबतच सरकारने एसटी मध्ये महिलांना हाफ तिकीटवरती प्रवास दिलेला होता। त्यामुळे भरपूर पुरुष देखील नाराज झाले होते। मग या पुरुषाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे आता सगळ्यात महत्वाचं मोठं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पुरुषांनी मोर्चे देखील या ठिकाणी काढलेले होते आणि कधी येणार पैसे हे देखील विचारत होते। आता सगळ्यात महत्वाचं, ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्यावरती देखील सरकारने पुरुष वर्ग नाराज झालेला आहे। मग या पुरुषाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारला या ठिकाणी महत्वाचे काम करणं देखील भाग होतं। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषाची नाराजी दूर करण्यासाठी पुरुषांना वाटलं की सगळ्यात महत्वाचं आपल्याला अन्याय होत आहे, तर अशा सर्व गोष्टीचा विचार करून सरकारच्या माध्यमातून एसटी प्रवास करणाऱ्या सगळ्यात महत्वाची ही विकेट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती कशी मिळणार आहे, याच सोबतच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे याच्याविषयी सुद्धा सगळ्यात महत्वाचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहिलं गेलं तर या महत्वाची कामे सुद्धा या ठिकाणी करायची आहेत। कोणकोणती कामे करायचं आहे, तुम्ही जर पात्र ठरला तर याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण सांगतात। त्यामुळे तुम्ही जर पुरुष असेल किंवा एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला मस्तपैकी या ठिकाणी मालिश या ठिकाणी तो करून मिळू शकतो। हा व्हिडिओ पुढचे 1 मिनिटात सविस्तर बघा। पुरुषांनी विचार करायला गेला तर महिलांसाठी सरकारने हाफ तिकीट योजना या ठिकाणी सुरू केलेली होती। महिलांसाठी हाफ तिकीट योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा फायदा करून या ठिकाणी घेतलेला आहे आणि महिलांचा फायदा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। कारण विचार करायला गेलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर एसटीने प्रवास करणाऱ्या, परंतु सध्याच्या या ठिकाणी महत्वाच्या या ठिकाणी गोष्टी घेतलेल्या नाहीत। आता सगळ्यात महत्वाचं 50 रुपयामध्ये तुम्हाला प्रवास करता येणार आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्ह्याच्या या ठिकाणी किंवा आपल्याला माहेरला असेल कुठे पण या ठिकाणी तुम्ही गेला तर महिला जास्तीत जास्त प्रवास करू लागल्या तर एसटी मध्ये महामंडळाच्या नफ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठी प्रचंड तूट या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे आता सरकारने महाबळेश्वर नफ्यामध्ये गेलेला विचार करायला गेलं तर मंडळातील एक गोष्ट लक्षात महत्वाचं, तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जवळजवळ 15% या ठिकाणी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं सध्या स्थितीला ही योजना या ठिकाणी असू शकते। दुसरं पाहिजे तर महिलांसाठी सुरू केलेली, त्यामुळे 1,15,00,000 रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी महामंडळाचं तिकीट या ठिकाणी झालेलं आहे। विचार करायला गेलं तर ज्या पुरुषांना हाफ तिकीट योजना म्हणजेच हाफ तिकीट योजनेमध्ये काय काय नाव आले ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। तर विचार करायला गेलं तर या महिलांमुळे पुरुषांमुळे तब्बल 30% वाढ या ठिकाणी झालेला आहे। सगळ्यात महत्वाचं त्यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे। आणि सगळ्यात जे काही गरजू असतील त्या ठिकाणी लक्षात राहत नाहीत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका। धन्यवाद।